सरकारच गुंडाराज आहे आणि या सरकारची आता कालपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बंदुकीच्या गोळ्या टाकणारे आमदार आपण पाहिलं. गणपती उत्सवामध्ये मुंबई शहरामध्ये गोळ्या टाकणारी आमदार पाहिली. आज मंत्री आणि आमदार हे विधानसभेमध्ये भांडताना आपण पाहिलेला आहे. हा गुंडाराचा जो परिचय या सरकारने दिलेला आहे तो आपल्याला दिसते आहे आणि सरकार या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करताय का अशा पद्धतीचं चित्र निर्माण होते आहे. सरकारने मान्य केलं पाहिजे आणि ही आता पुढच्या काळात होणार नाही, ही शाश्वती या राज्याच्या जनतेला दिली पाहिजे. पण सरकार म्हणते असं झालंच नाही. म्हणजे सरकार या सगळ्या गुंडाराजला पाठिंबा घालताना आपण पाहतोय. एक गोष्ट आहे, आम्ही आज महत्वपूर्ण ठराव सरकारच्या समोर आणलेला, त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये राज्यातल्या बेरोजगारांचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न पोटतिडकीनं आम्ही विधानसभेमध्ये मांडलेत. मुख्यमंत्र्यांचं आता भाषण चाललेलं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मक उत्तर मिळेल. मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो मगाशी माझ्या भाषणामध्ये की तुमचं 2 वर्षाची भाषणं आम्ही ऐकलेली आहे. त्या भाषणामध्ये फक्त आश्वासन आणि आश्वासनाच्या पलीकडे काही नाही. लोकांपर्यंत योजना जात नाही, मोठे मोठे आकडे मांडले जातात. आपण मागच्या बजेटचे 59% पैसे अजूनपर्यंत खर्च झाले नाही. याचाच अर्थ सरकारने मोकळ घोषणा केल्यात, पैसे सरकार जवळ नाही, घोषणा करून मोकळी सरकार झाली आणि पुन्हा आता राज्याचे मुख्यमंत्री घोषणा करताना आपण पाहतोय. सरकारची भूमिकाच राज्याच्या जनतेला तोंडाला पानं पुसणं, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं. ते सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये त्यांच्या खात्यात टाकले. त्यांना प्रश्न आम्ही विचारला की शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात, कोणाचा जीव एवढा सस्ता तर नाही आहे. तरुण शेतकरी आत्महत्या करतात आहेत, पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही. तोच हाल बेरोजगारांचा आहे, तोच महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेचा आहे. आता सरकार स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरी लावायला निघालेली आहे. आता या स्मार्ट मीटर मध्ये जसं मोबाईलला आपण रिचार्ज करतो तसं या मीटरला पण रिचार्ज करायची व्यवस्था राहणार आहे. ग्रामीण भागाचा हातावर कमवणारा, खाणारा किंवा शहरामध्ये झोपीत राहणारा गरीब माणूस वेळेवर त्याचा समजा रिचार्ज संपला, तो दिवसभर थकला भागला आणि जेवणाच्या वेळेसच त्याची लाईट गेली, तर त्यांनी अंधारात राहावं काय? एकीकडे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींनी देशाच्या जनतेच्या गरिबांच्या घरातून रॉकेलचं, घासलेटचं, मातीचं तेल हे काढून घेतलं आणि त्या माध्यमातून त्याच्या घरात आता उद्याच्या काळामध्ये या स्मार्ट मीटरनं त्याचा रिचार्ज संपला की त्याच्या घरी अंधारच राहील आणि त्याला अंधारातच जेवावं लागेल आणि अंधारातच राहावं लागेल. अशी परिस्थिती या सरकारने करून ठेवलेली आहे. सरकार जनतेला लुटणं जीएसटीच्या, आपण पाहिलं असेल मगाशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सांगत होते की देशाच्या सगळ्यात मोठं जीएसटी जमा करणारं राज्य कोणतं असेल तर तो महाराष्ट्र आहे. याचा अर्थ की आम्ही राज्याच्या जनतेला सगळ्यात जास्त लुटतो आहे. जीएसटी हा सर्वसामान्य जो भिकारी असेल त्यांनी दुकानातलं काही सामान घेतलं तर त्यालाही जीएसटी भरावं लागतं. म्हणजे आता या सगळ्या पैशाची लूट जी आहे मोठ्या प्रमाणात गोरगरिबाकडून, शेतकऱ्यांकडून 18% जीएसटी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर आणि त्याच्या लागणाऱ्या सामानावर, त्याला शेतीसाठी पंप घ्यायचा असेल त्याला 18% जीएसटी आणि श्रीमंताला इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल तर त्याला 12% जीएसटी. म्हणजे शेतकरी श्रीमंत झाला आणि गर्भ श्रीमंत माणूस त्याला 12% जीएसटी लावून त्याला गरीब घोषित. म्हणजे यांची जी या सरकारची आणि केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे ती अतिश्रीमंत माणसं त्यांच्यासाठी गरीब आहे आणि जो गरीब आहे, तो शेतकरी आहे, जो आत्महत्या करतो तो यांच्यासाठी श्रीमंत आहे. अशी ही भाषा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या सरकारने, आणि आता विशेष करून या सरकारवरच जनतेचा भरोसा राहिला नाही.
अशी परिस्थिती आज आपण राज्यात पाहतोय आणि त्याचं उदाहरण परवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी इथं यवतमाळला आले. इथं जबरदस्तीने प्रशासनाच्या माध्यमातून महिला गोळा करण्याचा प्रयत्न केला. मराठवाडा आणि विदर्भातून त्या महिला गोळा करण्याचा जबाबदारी प्रशासनावर सरकारने दिली, पण ते मंडप भरू शकले नाही. जवळपास 18 कोटीचं जे पेंडॉल जो राज्याच्या तिजोरीतून जनतेच्या घामाचा पैसा लुटून तो पेंडॉल बांधला गेला, तो पेंडॉलही भरू शकले नाही. आणि त्या महिला त्या ठिकाणी गेल्यात. ते राहुल गांधीचं स्टिकर त्या खुर्च्यावर लावलं आणि त्या ठिकाणी संदेश दिला मोदीजींना की आता तुमचं चालणार नाही, आता आम्ही राहुल गांधींनाच या देशात पुढे नेऊ. अशा पद्धतीचा त्या दिवशी संदेश 2 दिवसाच्या पहिले विदर्भातल्या आणि मराठवाड्याच्या महिलांनी दिलाच, म्हणजेच पूर्ण देशातल्या महिलांनी दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार. अहमदनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये कोपरगावचे तरुण भाजपाचे नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटील यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढलेला आहे की जिल्हा नियोजन समितीमध्ये कोपरगाव तालुक्यासाठी निधी दिला नाही, कुठेतरी दुजाभाव केला जातोय, कसं बघता? हे बघा, हा वाद तर चालत राहणार आहे. या सरकारमध्ये जो तो आहे तो स्वार्थासाठी आहे. कोणाला जास्त काय मिळतं त्याच्यावर सगळे काम करतात आहेत आणि त्याच्यामुळे हे स्वार्थी सरकार आहे. त्याच्यामुळे आमदारांमध्ये आजचं जे विधानसभेच्या लॉबीमध्ये जे भांडण झालं त्याच्या मागचा उद्देशच तो आहे. त्या आमदाराला तो मंत्री काही देत नाही, त्याच्या मतदारसंघाच्या विकासाला काही देत नाही. आणि आता मला तर या खोक्यांच्या ग्रुपचे जे आमदार भेटतात, आम्ही ठरवलेलं आहे की एका मंत्र्याला पकडून त्याच्या खोलीत नेऊन मारायचं. हे पैसेच देत नाही अशा पद्धतीचं मला काही आमदार शिंदे गटाचे सांगतात आहे. तर त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे ती परिस्थिती खऱ्या अर्थानं भयावह आहे आणि महाराष्ट्राच्या या व्यवस्थेला, शाहू फुले आंबेडकर विचाराला या शोभेचं नाही आहे, भूषणावं नाही. नाना मंडळी, खरं तर महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून अंतिम टप्प्यात आहे, परंतु सुप्रिया सुळे यांनी मात्र कालपासूनच स्टेटस ठेवलेले आहे. बारामती मतदारसंघ, लोकसभा निवडणूक मतदारसंघ आणि त्यांची निशाणी. खरं तर जागा वाटप सगळे प्रमुख नेते म्हणून जाहीर करणार होते, पण सुप्रिया सुळे यांनी स्वतःची उमेदवारी आधी जाहीर केली. त्या सेटिंग गेटिंग आहेत आणि ते आम्ही मान्यता दिलेली आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की ते कामाला लागले असते. प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपुरामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत ते म्हणतात की आम्ही 6 जागा, समजा जर आम्ही एकटे लढलो तर आम्ही 6 जागा जिंकून आणू शकतो. बघा, ते त्यांची स्वतंत्र पार्टी आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मी द्यावं असं मला वाटत. कदाचित या 6 जागा मागण्याचा हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न असू शकतो. तर जर त्यांनी 6 जागा मागितल्या तर महाविकास आघाडी त्यांना देईल का? ते आता आम्ही शरद पवारजी, उद्धव ठाकरेजी आणि आमच्याकडून बाळासाहेब थोरात यांना आम्ही अशा पद्धतीची मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये तो निर्णय होईल. 2 आरोप त्यांनी काँग्रेसवर केलेले आहेत. एक आरोप हा की ज्यावेळेला जागा वाटपाची चर्चा होते त्यावेळेला आम्हाला उपऱ्यासारखी वागणूक दिली जाते, आधी ते चर्चा करतात आणि नंतर आम्हाला त्या बैठकीमध्ये बोलवलं जातं. हा एक आरोप. आणि दुसरा आरोप हा की जे काँग्रेसनी जी भूमिका बजावायला पाहिजे ती भूमिका आता आम्ही बजावतो आहोत, कारण काँग्रेसवर कुठेतरी ईडीची भीती त्यांना आहे आणि त्यामुळे ते फारसं बोलत नाही असं त्यांचं. कोण काय बोललं पाहिजे, आम्ही काय बोलतो की नाही बोलत, हे आता ते ठरवणारे कोण आहेत. आम्ही, आमचे नेते राहुल गांधीजी किंवा आम्ही किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी, आम्ही सरकारच्या या देशविरोधी व्यवस्थेच्या, संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आमची भूमिका जी देशामध्ये प्रामुख्याने काँग्रेसची आहे ती देशातली लोक बघतात आहेत. आम्ही काँग्रेसच्या विचारानेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या देशाला एका संविधानिक व्यवस्थेमध्ये आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये या देशाचा कारभार चालावा ही कल्पना सुद्धा काँग्रेसनेच आणली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य काही भिकेत नाही मिळालं, याच्यामध्ये काँग्रेसच्या अनेक लोकांचं बलिदान आहे, त्याग आहे आणि मोठ्या कष्टाने मेहनतीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य आज धोक्यात आलेलं आहे, संविधान धोक्यात आलेलं, लोकशाही धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस त्या ठिकाणी ही लढाई लढते आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं प्रमाणपत्र कोणी द्यावं या पद्धतीचं हे आम्हाला, ते ठीक आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडावी, ते काय करतात नाही करत
तो त्यांचा भाग आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रमाणपत्र द्यायची गरज नाही. मला असं वाटतं का की वंचितमुळे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला उशीर होते, कारण का प्रत्येक वेळेला ते काही ना काहीतरी वेगळा मुद्दा उपस्थित करतायत. तुमची जागा वाटपाची चर्चा झाली मात्र घोषणा झाली नाहीये. वंचितमुळे हा मुद्दा अडतोय का? त्यांच्या येण्याने अडथळा निर्माण होतोय का मीडियामध्ये? मला तुम्हाला विचारायचं की महायुतीचं झाले का घोषणा? नाही झाल्या. होईल ना, आता आचारसंहिता लागतपर्यंत हे चालत राहणार आहे गुराढा. मग तुमची घोषणा तुम्ही कधी होईल? युतीसाठी महायुतीच्या जागा वाटपासाठी तुम्ही नाही, आता नाराज आचारसंहिता झालेले एक बघा, तुमच्याकडे येतील. आम्हाला कोणाला घ्यायची गरज नाही. आमच्याजवळ सक्षम लोक आहेत. ओके, थँक्यू. हिंदी क्या बोलने का है? कोण आहे हिंदी? हिंदी में क्या बोलना है? तो याचा आमदारांच्या मारामारीचा नहीं, क्या बोलते हैं? हिंदी. कोण आहे हिंदीमध्ये विचारायला? चला कुमार जी नाव देत नाना लोकं नाव देत. सर ये बता दीजिए कि आज विधानसभा के लॉबी में जिस तरीके से एक एमएलए और एक मंत्री के बीच एक दूसरे की भिड़ंत हुई है, उस पर आपका क्या कहना है? महाराज में गुंडा राज की सरकार है. आपने देखा होगा कि सत्ता पक्ष के विधायक ने पुलिस स्टेशन में ही गोलीबारी की. इनके एक विधायक ने गणपति उत्सव में वहां पर भी गोलीबारी की. आज आपने देखा हो कि उनकी मजल जो थी वो विधानसभा तक पहुंची. विधायक ने मंत्री के ऊपर हमला किया और सरकार उनको इस बात को छुपाने की कोशिश कर रही है. इसका मतलब ये है कि ये सरकार ही खुद गुंडे राज को समर्थन कर रही है और सरकार ही गुंडा राज है क्या, ये इस बात का संकेत देती है. और इसलिए ऐसी गुंडा राज की सरकार जो महाराष्ट्र में बनी हुई है, ये महाराष्ट्र की भूमि जो है छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, शाहू फुले अंबेडकर विचार की भूमि है. इस भूमि में इस तरह का गुंडा राज नहीं चलेगा और जनता इन गुंडा राज की व्यवस्था और मानसिकता के लोगों को घर पे उनको सत्ता के बाहर निकालेंगी. इस तरीके की मानसिकता महाराष्ट्र में है. ओके, थैंक यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.